नमस्कार मंडळी, आपलं गावठी कुक्कुटपालन आहे आणि आपण ट्रेनिंग पण चालू केलेली आहे. तर आपले हे मंडळी आहेत, कुडाळवरून आलेले आहेत, त्याचबरोबर नाटेमधून आलेले आहेत, फणसगाव देवगडमधून. तर आज आपल्याकडे 3 स्टुडंट होते, एकूण 7 होते. 4 जणांचं कसं आता नवीन वर्ष आहे, त्यामुळे ते बाहेर असल्यामुळे त्यांच्याबरोबर म्हणजे ते आले नाही इकडे. तर भाऊ, ट्रेनिंग कशी वाटली तुम्हाला? मस्त आलं, सगळं व्यवस्थित समजलं, थेरी प्रॅक्टिकल दोन्ही चांगलं चांगलं झालं. इन्क्युबेटर पासून सगळं सगळं समजलं. दाखवला तुम्ही सगळं, पिल्ला छोट्या लहानपासून सगळं. सगळं. भाऊ, कसं वाटलं तुम्हाला? खरंच एक नवीन एक्सपिरियन्स मिळाला. आणि बाकीच्या ट्रेनिंग मधनं जे फक्त व्यवसाय करण्यासाठी जे सांगतात, फक्त तो हेतू असतो, तो तुमचा नाही आहे. तो फक्त तुम्हाला एका फार्मरला किंवा एका शेतकरीला तुम्हाला वरती आणायची तुमची कळकळ आहे आणि ती तुमची त्याच्यातनं दिसून येते. तर मंडळी, हे बघा, संध्याकाळचे आता 6:08 झालेले आहेत. 11 वाजल्यापासून आता 11 नाही, 6. तुम्ही उशीर आलात थोडे. आम्ही किती वाजता? 10 सव्वा 10. 10:15 आम्ही चालू केलं. 10 पासून आतापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन देऊन प्रत्येक मेडिसिन कुठल्या डिसीज वरती काम करतं किंवा कशा प्रकारे लस द्यायची, कशा प्रकारे रोवणीवरती ठेवायचं, कुडूक होतं म्हणजे काय, हे सगळ्याचं प्रॅक्टिकल आम्हाला त्यांनी दाखवलं. आणि प्रत्येक गोष्टीचं वॅक्सिनेशनचं अर्थ समजून सांगितलं. मुळात म्हणजे ही वॅक्सिन कुठल्या डिसीजवरती काम करते याचं माहिती माहिती दिली. दिली. प्रॅक्टिकल ओके, म्हणजे तुम्ही अगोदर पण ट्रेनिंग घेतलेली आहे? अगोदर घेतली होती, पण तिकडे फक्त एकच की बिझनेस कसा करायचा, बिझनेस स्ट्रॅटेजीज कसे तुम्ही डेव्हलप करायचे, त्यांचं वेगळं सगळं हे होतं की त्यांना फक्त बिझनेसमध्येच रिलेशन ठेवायचं होतं आणि बाकी तुम्हाला काय जास्त इन्फॉर्मेशन द्यायची नव्हती. ओके, आज आपल्याकडे 3च जण आहे, पण असं तुम्हाला वाटलं की मी तुम्हाला अपूर्ण माहिती अशी काही दिली? नाही, 100% असं कायच नाही. पूर्णपणे प्रॅक्टिकल सगळं. सगळं तुम्ही व्यवस्थित सांगितल्यामुळे आधी मुळात म्हणजे काही गोष्टी युट्यूबवरती पण कळत नाही. ट्रेनिंग का महत्वाचं ना, ते इथे आल्यानंतर कळतं की युट्यूबवरती अर्धवट माहिती दिली जाते की आता हा लासोटा नावाचं ना आपलं वॅक्सिन, हे ते लासोटा नावाचं वॅक्सिन हे कसं द्यायचं, त्याच्यात ते दुसरं लिक्विड मिक्स करायचं लागतं, त्याच्यानंतर ते ड्रॉपमधनं आपल्या पक्ष्यांच्या नाकात असेल किंवा डोळ्यामध्ये असेल हे द्यायचं. पण पहिला आम्हाला युट्यूबला काय दिसतं की लासोटा आणि गंभोरा नावासारखा वॅक्सिन तुम्ही द्यायचा आहे, पण तो कशातनं कसा द्यायचा आहे, काय द्यायचा आहे, त्याचं काहीच माहिती नाही. हे पूर्ण माहिती तुम्हाला मिळाली. त्याच्यामुळे ती एक शिकण्यासारखं चांगली गोष्ट मिळाली. तर महेश, तू काय सांगशील? नाही, खरंच खूप छान वाटलंय. दादानी पहिली थेअरी समजून सांगितली, जी थेअरी सांगितली आहे ती प्रॅक्टिकल करून देखील दाखवले. पण खरंच खूप छान वाटलंय. आलो आहे ना तर मनाची समाधानी झाले, सर्व काही शिकायला पण भेटलं. तू कुठून आलास? मी फणसगाव, खास मुंबईवरून आलोय. हा. या प्रशिक्षण घेण्यासाठी खास आले.